टू माय चॅनल. मला तुम्ही जर ओळखत नसाल तर मी अनुष्का आणि मी सध्या नवीनच यूट्यूब चॅनल माझं सुरू केलं आहे, ज्यावरती मी संडे टू संडे व्लॉग्स पोस्ट करणार आहे. व्लॉग्स असं नाही, काही प्रकारचे व्हिडिओजसुद्धा, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी पोस्ट करणार आहे. सो आज आपला व्लॉग कशाबद्दल आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आज आपण भेटलो आहोत महिमा मखवाना हिला. ज्यांना महिमा मखवाना कोण आहे हे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते की सपना सुहाना किंवा मग अंतिम शो टाईम सध्याची जी सिरीज चालू आहे हॉटस्टारवरती, तर अंतिम ही मूवी तर सगळ्यांनाच माहिती असेल. ह्यामध्ये महिमा मखवानाला आपण बघितलेलं आहे. तर ज्या स्कूलमध्ये मी लेक्चर्ससाठी जाते, सर्वांना माहिती आहे की मी NGOसाठी काम करते, आय एम अ सोशल वर्कर. तर ज्या स्कूलमध्ये मी लेक्चर्स घेते तर त्या स्कूलमध्ये 100% आदिवासी स्टुडंट्स आहेत, 100% आदिवासी मुलं तिकडे शिकतात. तर त्यांचे जे काही बेसिक नीड्स आहेत किंवा स्कूलचे जे काही बेसिक नीड्स आहेत ते सगळं लक्षात घेता आता बरेच सेलिब्रिटीजसुद्धा स्कूलला फंड्स प्रोव्हाइड करत आहेत किंवा मग त्यांच्यासाठी हेल्प करत आहेत. तर ह्या आधीसुद्धा काही सेलिब्रिटीज आपल्याकडे आले होते. ह्यामध्ये ऑरी आणि आयशा खान हिला आपण बघितलं. जे लोक मला इन्स्टावरती फॉलो करतात त्यांना माहिती असेल, कारण मी अपलोड केले होते त्यांच्यासोबतचे फोटोज. सो आयशा खान आणि ऑरी ह्याआधी येऊन गेले होते आणि आता आपली नेक्स्ट सेलिब्रिटी होती महिमा मखवाना. सो काय केलं तिने येऊन, काय झालं किंवा मग कशासाठी ती आली होती हे सगळं या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. तर चलो. महिमाची स्टोरी सुद्धा खूप इन्स्पिरेशनल आहे, कारण की वयाच्या 9व्या वर्षापासून ती मुलगी काम करते आहे इंडस्ट्रीमध्ये. आधी तिने टेलिव्हिजनपासून सुरुवात केली आहे, त्यानंतर आता ती मूवीज करते. OTT प्लॅटफॉर्म्सवरती तिचे सिरीज वगैरे आपल्याला बघायला मिळतात. तर खूप हार्डवर्क केलं आहे तिने. वयाच्या 9व्या वर्षी घर चालवणं ही आपली जबाबदारी आहे ह्याची जाणीव करून जी मुलगी इंडस्ट्रीमध्ये पैसा कमवण्याच्या हिशोबाने, घर चालवण्याच्या हिशोबाने पाऊल टाकते आणि आज टॉप बॉलिवूड रायझिंग स्टारमध्ये जिचं नाव ओळखलं जातं. तर अशी मुलगी असूनही खूप ग्राउंडेड आणि खूप काइंड असं व्यक्तिमत्व मला वाटलं आणि मुलांसोबतही खूप छान तिने मज्जा केली. खूप पर्सनली त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. ती माझी जुनी शेजारी आहे. तर मला तुला असं विचारायचं आहे की तू काय मेसेज देशील माझ्या सगळ्या फ्रेंड्सला, फॅमिलीला किंवा मग दहिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना तू काय मेसेज देशील? सगळ्यात पहिलं तर मी असं अँटिसिपेट नाही केलं होतं की आपण भेटू आणि दिस वॉज सच अ लवली सरप्राईज. आणि खूप मस्त, म्हणजे एकदम असं वाटलं की मी त्या क्षणात आय वेंट बॅक टू दहिसर, जे माझे रूट्स आहेत. आय थिंक सगळ्यांना तुम्ही हेच सांगणार की म्हणजे जे तू पण स्वतः करतेस, यु नो, तू रोज अपडाऊन करतेस मुलांसाठी, मुलांना शिकवतेस आणि ते खूप इन्स्पायरिंग आहे माझ्यासाठी आणि तो एक सेल्फलेस ऍक्ट आहे. सो आय एम इन्स्पायर्ड बाय यु नो व्हॉट यू. माय गॉड, खूपच बरं वाटलं. म्हटलं एक वेगळाच रियुनियन झाला हा, जे आपल्याला माहितीच नव्हतं. पण येस, खूपच म्हणजे असं चांगलंच वाटतं इथे येऊन. आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच तुझा. आणि आम्हाला सर्वांना भेटलं, आम्हाला खूप मस्त वाटतं आणि मला स्वतःला खूप इन्स्पिरेशन मिळतं तुझ्याकडून की कुठून कुठे तू गेलीस आणि खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आणि ऑल द व्हेरी बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट. हे गाईज, थँक्स फॉर वॉचिंग आणि असंच सर्वांनी सपोर्ट करत राहा. त्याचबरोबर काळजी घ्या आणि मज्जा करा, काम करा, खूप हार्डवर्क करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच, बाय बाय.